प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तू ही मेरा भाग 3. बस एकदाची हॉटेलवर थांबली. सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून जातात. राघव आज खूप खुश होता. अभय, वाव ड्यूड, आज जाम खुशीत आहेस. राघव, हो, आज सगळीकडेच आपण बाजी मारली. अभय, तुझी स्कार्फवाली भेटली का? राघव हलकेच हसून, हो. अभय, मग कोण आहे ती आणि कशी दिसते? बाय द वे, तू मला सांग, तुझं नक्की काय चाललंय? राघव, म्हणजे? बेडवर आडवं होत. अभय, इथे नैना, तिथे स्कार्फवाली. नैनाचा डान्स तू रोज चोरून बघायचास, माहिती आहे मला. इथे तर पटत नाही असं लोकांना दाखवतो. और दिल में कुछ कुछ नहीं, बहुत कुछ है. राघव आश्चर्याने, जासूस? तू काय माझी जासूसी करतोस? आणि त्याला उशी फेकून मारतो. अभय, यार का इतना ख्याल तो रखना पडेगा. राघव, शी इज नैना. पण अजून कबुली नाही झाली. अभय, रिअली? याने आग दोनों तरफ बराबर लगी आहे. थोड्या वेळाने सगळे खाली रात्रीच्या जेवणासाठी जमा होतात. राघवची नजर नैनाला शोधत असते. इतक्यात भिंतीच्या आडोशाला कोणीतरी राघवला खेचून घेतं. राघव दचकून बघतो तर एक अनोळखी मुलगी त्याला आपल्याजवळ खेचते आणि लगट करायला लागते. ती जरा जास्तच बोल्ड होती. अगदीच मिनी स्कर्ट, ब्राऊन चेक्समध्ये, काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर फुल स्लीव्ह टॉप, कानात सिल्वर कलरचे गोल्ड रिंग्स, मोकळे सोडलेले केस, पायात हाय हिल्सचे काळे बूट, डार्क आयलायनर आणि ओठांवर न्यूड कलरची लिपस्टिक. खरं तर तिला पाहून कोणाचीही विकेट उडेल, पण राघवला पहिल्यापासून तिचीच विकेट उडाली होती. ती अतिशय मोहक पद्धतीने, हाय, मी रेनू. राघव, हाय, जरा अंतर राखून. ती, यू आर व्हेरी हँडसम. राघव थोडं अंतर ठेवूनच होता, पण तिचं जरा अंगलट येऊन पाहत होती. त्या दोघांमध्ये 1 इंचाचं अंतर होतं आणि त्यावेळेस नैनाने त्या दोघांना असं एकत्र पाहिलं. आता काय रागाने लालबुंद झाली ना नैना? पण मनातले भाव आवरत टेबलजवळ येऊन बसली. राघवने नैनाला पाहिलं आणि त्या बोल्ड बयापासून सुटका करून तोही नैनाच्या समोरच्या टेबलवर येऊन बसला. रेनूही राघवच्या बाजूला बसण्याच्या उद्देशाने त्याच्याच टेबलजवळ येत असते. तसं आधीच्या टेबलावर बसलेली नैना मध्ये पाय अडवते. रेनू अडखळते आणि त्या अडखळण्यातच बाजूला असलेल्या साईडवर तिचा पाय पडतो आणि ती स्लाईड करत पडणारच असते की राघव तिला सावरतो. तिला असं अचानक सावरताना तो एका टेबलवर पडतो. त्याच्यावर रेनू पडते. रेनू आता त्याच्या मिठीत असते. रेनू आणि राघव आता ते एकमेकांवर चिकटून असतात. हे बघून नैना अजून चिडते. राघव पटकन रेनूला दूर करतो. बाकीचे सगळे आवाजून बघत असतात. रेनू यातही त्याच्या परत अंगलट येऊन थँक्स म्हणत निघून जाते. राघव नैनाकडे बघतो, पण ती नाक मुरडून राघवला अँग्री लुक देते. तिला असं पाहून राघव मनोमनी खुश होतो, कारण ती कबूल जरी झाली नसली तरी तिची नजर खूप काही सांगत होती. दुसऱ्या रात्रीची परतीची ट्रेन असते, म्हणून दिवसभर मजा मस्ती आणि फिरण्याचा प्लॅन ठरतो. सकाळी सगळे बसमधून फिरायला निघतात. राघवने मस्त लाल रंगाचा टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक कलरचा हुडी जॅकेट घातला होता आणि तो विंडो सीटवर बसून हेडफोन लावून गाणे ऐकत होता. त्याच्या शेजारी अभय बसून होता. दीप्तीला अभयकडे काम होतं, म्हणून तिने नैनाला विनंती केली की तिने जाऊन अभयच्या सीटवर बसावे, पण नैना नाही म्हणाली. मग दीप्तीच उठून अभयकडे गेली. अभयने संधीचा फायदा घेत राघवला दीप्तीच्या सीटवर बसायला पाठवले. राघवला बाजूला बसलेलं बघून नैना थोडी मनोमनी लाजली. दोघेही शांतच होते. राघवला तर कळले होते की नैना त्याला पसंत करते, पण नैनाला अजून राघवच्या मनातलं कळणं बाकी होतं. आता दोघांनाही जरा जास्तच ॲटिट्यूड असल्यामुळे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली कोण आणि कशी देणार हाच मोठा प्रश्न आहे. राघव हेडफोन बाजूला करत, पाय कसा आहे आता? नैना, कालपेक्षा बरा आहे. रात्रीचा राग अजून गेला नाही. राघव, बराच विचार केल्यानंतर. बराच राग आलेला दिसतोय. नैना, मला कशाला राग आला पाहिजे? राघव, छान दिसतेस आज. नैना, आय एम ऑलवेज. राघव बाजूला बसल्यामुळे मनात तर लाडू फुटत आहेत, पण चेहऱ्यावर भाव मात्र काहीच नसल्यासारखे. तिचा रागवलेला चेहरा पाहून राघव मनातच हसतो. तसा बस ड्रायव्हर बसमधल्या टेप रेकॉर्डरमध्ये गाणं लावतो. अभय नैना आणि राघवला बघून ड्रायव्हरला दाद देतो. वाह भैयाजी, क्या टाइम पे गाना लगाया, बहुत खूप. आणि राघवला बघून डोळा मारतो. थोड्या वेळाने बस लाल किल्ल्याजवळ थांबते. सगळे आपले खाली उतरून एक एक गट बनवून फिरायला लागतात. काही सेल्फी काढत बसतात तर काही अभ्यासाच्या दृष्टीने माहिती घेत असतात. नैनाही पाहणी करत असते. राघव दुरूनच नैनावर पाहणी करत असतो. व्हाईट ट्राउझर, अबोली रंगाचा क्रॉप टॉप, कानात खड्याचे स्टड्स, केस मेसी बन केलेले, खांद्यावर स्लिंग बॅग, डोळ्यांवर गॉगल. राव नेहमीप्रमाणे आज पण ती जाम भारी वाटत होती. तो चोरून चोरून तिचेच फोटो काढत होता. इतक्या समोरून रेनू येताना दिसली. पळ काढायचा म्हणून तो नैना आणि ग्रुपच्या मध्ये लपला, पण रेनूने त्याला गाठलेच. रेनू, हाय हँडसम. मला वाटलं नव्हतं तू माझ्या मागे मागे इथपर्यंत येशील.
नैना राघवकडे एक नजर टाकते आणि तिथून एकटीच दुसरीकडे निघून जाते. राघव तिला बघून तिच्या मागे जायला लागतो, पण रेणू त्याला अडवते. तो तिला काहीतरी कारण सांगून पळ काढतो. नैना किल्ल्याच्या अशा ठिकाणी जाते जिथे कोणीच नसतं. छान गार वारा सुटलेला असतो, अगदी नीरव शांतता, मनाला शांती देणारं वातावरण. नैना त्या नयनरम्य वातावरणात हरवून जाते. राघवही तिथे तिच्या मागोमाग पोहोचतो. नैना अजूनही स्वतःमध्येच हरवलेली असते. राघव नैनाचा हात धरून तिला खांबाच्या आडोशाला आपल्या जवळ खेचतो. आता ती दोघे अगदी समोरासमोर फक्त 2 इंचाच्या अंतरावर असतात. त्याचे हात तिच्या कमरेभोवती असतात. नैना मनात चलबिचल सुरू असते. राघव, काय करतोस? सोड मला. राघव तिच्या तोंडावर हात ठेवून राघव हळूच तिच्या डोळ्यांवरचा गॉगल बाजूला काढतो. तिची त्याची नजरेला भिडते. ती मागे जाते, खांब्याला टेकते. राघव अजून तिच्या जवळ जातो. आपला हात खांब्याला टेकून हळूच तिच्या कानाजवळ आपले ओठ नेतो. नैना आपले डोळे गच्च मिटून घेते. राघव हळूच कानात बोलतो, आय लव्ह दिस लाल किल्ला. नैना परत रागवून त्याला दूर ढकलते आणि जायला लागते. तसा राघव ओरडतो, राघव, आता तरी बोल स्पष्ट. रोज स्कार्फ बांधून मलाच बघण्यासाठी येतेस ना? स्टेडियममध्ये तूच होतीस ना? नैना, यू लव्ह मी ना? नैना मागे वळून, नाही नाही नाही, आणि परत जायला लागते. राघव, बट आय लव्ह यू नैना. रोज चोरून तुझा डान्स बघतो मी. तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाईक करतो मी. नाव इट्स युअर टर्न. कबूल कर नैना. नैना इतक्या सहज हो म्हणेल ती नैना कसली? नो नेवर. हळूच हसते आणि ती पळतच बाहेर येते. मागोमाग राघव पण बाहेर येतो आणि ती पळतच बाहेर येते. अभय, अरे तू आहेस कुठे? इथे सगळे तुला शोधत आहेत. ती बघ, ती रेणू पण शोधते तुला. राघव नैनाकडे बघून, खरंच? हे रेणू, हाय, मी इथे आहे, मुद्दाम नैनाला चिडवण्यासाठी. रेणू, काय यार, कधीची शोधते तुला. राघव, ओ सॉरी डिअर, उगाच मन राखण्यासाठी. रेणू राघवसोबत सेल्फी काढत असते, पण नैनाला काहीच फरक पडत नाही हे बघून राघव मुद्दाम रेणूला घेऊन नैनाची ओळख करून द्यायला जातो. राघव, रेणू, ही नैना. रेणू, हाय नैना, यू आर वंडरफुल डान्सर अँड यू लुकिंग गॉर्जियस. नैना फुकटचा हसू चेहऱ्यावर आणत. राघव नैनाला चिडवण्याच्या सुरात, ओ रिअली? पण तुझ्यापेक्षा छान नाही दिसत, आणि डान्सचं म्हणशील तर मीच शिकवला तिला. नैना, काय? इतक्यात अभय तिथे येतो आणि रेणूला बाजूला घेऊन तिच्या कानात काहीतरी सांगतो आणि ती राघवला न भेटताच निघून जाते. नैना आणि तिच्या मैत्रिणी दुसरीकडे फिरायला जातात. राघव अभयला, काय रे, रेणू कुठे गेली? काय खुसूरपुसूर चालली होती कानात? अभय, काही नाही, मी तिला सगळं खरं सांगितलं. राघव प्रश्नार्थक मुद्रेने, काय? अभय, हेच की नैना तुझी गर्लफ्रेंड आहे, सो तू राघवपासून थोडी लांबच राहा. राघव, आणि ती ॲग्री झाली? अभय, नाही ना, मग मी तिला सांगितलं की ती थोडी सायको आहे, रागात काहीही करेल, बी केअरफुल. राघव, अरे सायको काहीही काय? अभय, गप्प बस जरा. रेणू गळ्यात पडली तर चालणार आहे तुला? नैनाला जेलस फील करण्यापेक्षा मनवण्याचा प्रयत्न कर. राघव, तू तर लवगुरूच झालास. सगळे दिवसभर खूप मज्जा मस्ती करतात. संध्याकाळी हॉटेलवर पोहोचून पॅकिंग करून रात्रीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. सगळ्या स्पर्धेत बाजी मारल्याने कॉलेज संस्थापकांनी सेलिब्रेशन पार्टी ठेवली होती, खास करून मुलांचं कौतुक करण्यासाठी, आणि पार्टीची थीम होती रेड अँड व्हाईट कलर थीम. संध्याकाळी सगळेच पार्टीला हजर होतात. नैना आणि दीप्ती एकत्र येतात. शॉर्ट रेड कलरचा नेट स्लीवचा वन पीस, वन साईड पिनअप करून कर्ल केलेले गोल्डन हायलायटेड केस, 2 इंचाचे चेन पॅटर्न इयरिंग्स, पाणीदार डोळे, लाल चुटूक ओठ आणि पायात मॅचिंग हाय हिल्सचे सँडल. नेहमीप्रमाणे मुलांची नजर तिच्यावरच खेळलेली, पण ती मात्र राघवला शोधत होती. पण यावेळेस राघव चलती जास्त होती. राघवच्या डान्सची चर्चा एव्हाना संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली होती. आज तर मुली राघवलाच घेरून होत्या. फिकट चटणी कलरची ट्राउझर, पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर ऑफ व्हाईट कलरचा ब्लेझर. त्या ब्लेझरचे स्लीव्हज त्याने छान हाताच्या कोपऱ्यापर्यंत 3/4 केले होते. त्या गेटअपवर तो खूपच हँडसम दिसत होता. थोड्या वेळाने प्रिन्सिपल सर स्टेजवर येऊन सर्व टीमचे कौतुक करतात. वीरेनला त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल 1 आठवड्यासाठी कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आलेले असतं, पण नैना आणि राघवच्या विनंतीवरून त्याला माफ करतात. थोडा वेळ कौतुक समारंभ करून मुलांना पार्टी सोपून निघून जातात. पार्टी छान रंगात चाललेली होती. थट्टा मस्करी करत सगळे एन्जॉय करत होते. नैना आणि राघव एकमेकांना अधूनमधून नजरभेट देत होते. इतक्यात सगळीकडे अंधार पडला आणि एक आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने स्पॉटलाईट पडली. सगळे तिथे बघू लागले. दीप्ती, राघव, नैना, अभय सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. दीप्ती हातात माईक घेऊन अगदी शांतपणे, अभय, खास तुझ्यासाठी, पुढील बोल सरिताच्या लेखणीतून. सगळे आता वाट पाहत होते की अभय काय प्रतिक्रिया देतो. दीप्ती अभयकडे आतुरतेने पाहत असते.
अभय तिला हो हो माझी राणी म्हणताच सगळीकडे एकटाच टाळ्यांचा कडकडाट होतो. सगळीकडे नुसत्या शिट्ट्या आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता. अभय आणि दीप्ती दोघेही खुश असतात. नैना त्यांना बघून खुश होत असते. राघव नैनाच्या मागे जाऊन हळूच तिच्या कानात बोलतो, बघ तिने पण होकार दिला, तू कधी कबूल करणार? नैना गालातल्या गालात हसायला लागते. डीजे डान्ससाठी म्युझिक सुरू करतो. सगळे डान्स करायला लागतात. राघव आणि नैना हेही डान्स करत होते, पण वेगवेगळे. आणि एका क्षणाला राघव नैनाचा हात पकडून फ्री स्टाईल डान्स करायला लागला. त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे गोल लिफ्ट केलं. राघव आज तिला आपल्या तालावर नाचत होता. ती तर फक्त त्याच्या डोळ्यात हरवली होती. त्यांना असं बेभान होऊन नाचताना बघून सगळे थांबून त्यांचं डान्स एन्जॉय करायला लागले. आता फक्त त्या दोघांवरच स्पॉटलाईट स्थिरावली होती. आता तर तिचीही साथ मिळाली डान्ससाठी. तिचा डावा हात त्याच्या उजव्या हातात होता आणि त्याचा डावा हात तिच्या कमरेभोवती पकड धरून होता. मी मागच्या बाजूला झुकली आणि त्याने तिला छान मूव्ह करत स्वतःकडे ओढली. दोघेही विसरले होते की ते कुठे आहेत. डान्स संपला तेव्हा ती त्याच्या बाहुपाशात होती. दोघांचेही डोळे मिटले होते. श्वास फुलले होते. हृदय एकाच गतीने जोरजोरात धडधडत होते. एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. दोघांनाही एकमेकांचा सुगंध संमोहित करत होता. एकमेकांचा स्पर्श शहारून निघत होता. तो क्षण त्यांच्यासाठी तिथेच थांबला होता. संपूर्ण हॉल एकदम शांत झाला होता. वेळेचे भान राखून अभयने टाळ्या वाजवल्या तसे सगळे जल्लोष करायला लागले. राघव आणि नैना भानावर आले. नैना आता नजर सोडून गालातच लाजली, पण दुसरीकडे तिला फार ऑकवर्ड पण वाटलं. ती गर्दीतून वाट काढत बाहेर पडते आणि राघव मुलींच्या घोळक्यातून अडकतो. नैना पळतच बाहेर येते. बाहेर कोणीच नसतं. ती एकटीच उभी असते, थापा टाकत, स्वतःशीच लाजत. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.